श्रीहरी. कालपर्यंत झालेल्या कथेमध्ये आपण महाभारताची पार्श्वभूमी बघितली, ज्यामध्ये सर्पयज्ञाचा आपण उल्लेख केला होता, बरोबर. तर त्या सर्पयज्ञामध्ये अनेक साप मारले गेले होते आणि आस्तिक महामुनींनी तेथे येऊन ते यज्ञ थांबवलं होतं. आणि यज्ञ थांबवलं होतं आणि कशा प्रकारे थांबवलं ते तुम्हाला सर्व सांगितलं. आणि त्यानंतर आस्तिक मुनींनी ते यज्ञ थांबवल्यानंतर जे कोणी नाग वगैरे वाचले होते ते सर्वजण आस्तिक मुनींच्या घरी गेले आणि त्यांनी त्यांना वरदान दिलं होतं. त्या वरदानाबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती दिली. ते वरदान म्हणजे तो मंत्र आहे जो नागांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जातो, मांत्रिक वापरतात. त्या मंत्राचा भावार्थ असा की जी तुम्हाला मी कथा सांगितली होती, आस्तिक महामुनींचा जन्म का झाला, तेव्हापासूनचे त्यांचं चरित्र सर्पयज्ञातील नागांना वाचवण्यापर्यंतचा तो त्या मंत्राचा भावार्थ आहे. आणि ते सांगून मी त्या आस्तिक महामुनींची तुला शपथ आहे असं सांगितल्यानंतर तो नाग पुढे येत नाही. आणि जर तो नाग पुढे आला तर त्याच्या फणांचे शेकडो तुकडे होतील असं वरदान नागांच्या पूर्वजांनी आस्तिक महामुनींना दिलेलं आहे. तर त्यानंतर सर्प सत्रामध्ये तिथे आगमन झालं ते म्हणजे वेदव्यास ऋषींचं. मग त्यामध्ये वेदव्यास ऋषींचं जन्मेजय राजाने स्वागत केलं. जेव्हा वेदव्यास ऋषी तिथे आले तेव्हा आपल्या शिष्यगणांसहित आले आणि त्यांनी बघितलं की जसा देवसभेमध्ये इंद्र दिसतो सुशोभित, त्या पद्धतीने जन्मेजय राजा आपल्या सभेमध्ये बसला आहे. व्यासमुनींचे आगमन झालं आहे ते बघून इंद्रासारखा शोभणारा तो राजा जन्मेजय धावत धावत आला आणि व्यासमुनींच्या तो पाया पडला, लोटांगण घातलं आणि त्यांचे पाद प्रक्षालन केलं, त्यांचं स्वागत केलं, आचमन वगैरे सर्व केलं आणि त्यांना बसायला एक सुवर्ण आसन दिलं आणि हात जोडून त्यांच्याकडे विनवणी करू लागला की माझी एक इच्छा आहे की माझे जे आजोबा होते कौरव पांडव त्यांना तुम्ही प्रत्यक्ष पाहिलेलं आहे, मी त्यांना पाहिलं नाही पण तुम्ही त्यांना पाहिलेलं आहे. मी फक्त त्यांच्याबद्दल ऐकलेलं आहे. मग मला सांगा की त्यांच्यामध्ये फूट का पडली होती, कशामुळे एवढं महाभयंकर युद्ध झालं होतं ज्यामध्ये देशोदेशींचे राजा एकत्र झाले होते, हे कृपया तुम्ही मला ते सांगा. त्यानंतर व्यास म्हणाले की हा जो माझा शिष्य वैशंपायन आहे तो महाभारत हा ग्रंथ म्हणजे त्याच्या ग्रंथाचं मूळ नाव जय हे आहे. मी लिहिलेला हा जो जय हा ग्रंथ तो वाचून दाखवेल आणि या ग्रंथाचे पठण करील म्हटल्यानंतर वैशंपायन मुनी तिथे महाभारत सांगायला बसले आणि तिथून खऱ्या महाभारताची सुरुवात झाली. यापूर्वी तुम्हाला जेवढं काही सांगितलं होतं तो सगळा संवाद कुठून आला, तर हे जे सर्पसत्र चालू होतं या सर्पसत्रामध्ये अनेक ऋषीमुनी आले होते. त्यांपैकी एक म्हणजे उग्रश्रवा सूतजी, मग त्यांचा मुलगा सौती म्हणतात, रोमहर्षण. मग ते रोमहर्षण का म्हणतात की ते अशा पद्धतीने कथा सांगायचे की प्रत्येकाच्या अंगामध्ये रोमांच निर्माण व्हायचे, अंग प्रत्येकाचं रोमांचित व्हायचं जे कोण ऐकायचे श्रोत्यांचं अंग, त्यामुळे त्यांना रोमहर्षण असे म्हणायचे. तर ते रोमहर्षण हे जेव्हा नैमिषारण्यात गेले तेव्हा त्यांचे जे शिष्य वगैरे होते शौनकादी ऋषी ते त्यांना विचारू लागले की तुम्ही कुठून आलात, आम्हाला काहीतरी चांगली कथा सांगा. मग तेव्हा ते रोमहर्षण सांगू लागले, मी नुकताच राजा जन्मेजयच्या सर्पसत्रातून येत आहे, तिथे अशी अशी घटना घडली. तेव्हा ते सांगू लागले ते विचारू लागले, बाबा सर्पयज्ञ का झालं होतं, सर्पयज्ञ का झालं होतं. तर मग सर्पयज्ञाचं कारण सांगण्यासाठी म्हणून त्यांनी ही सगळी कथा सांगितली. आस्तिक पर्व याला म्हणतात, आस्तिक महर्षींची. यावरून त्या ऋषींना समजलं, शौनकादी ऋषींना, की हे सर्पसत्र का झालं होतं. आणि त्यानंतर आतापर्यंत जी कथा होती ती कोणाच्या संभाषणात आली होती, हे जे व्यासपीठावर बसलेले कोण, सौती म्हणतात, ते सुतांचे मुलगे, सुतांचे पुत्र, याला सौती. तर ते रोमहर्षण आणि शौनकादी ऋषी त्यांचे शिष्य यांच्यामध्ये ती कथा झाली होती.
आणि आता त्याच्या पुढे आता जी कथा होणार त्यामध्ये ती कोणामध्ये होणार, वैशंपायन आणि जन्मेजय. वैशंपायन ऋषी जन्मेजयला जे महाभारत कथा सांगतात ती कथा कोण कोणाला ऐकवतात, ते सूत गोस्वामी आहेत, त्यांचे पुत्र रोमहर्षण सौती. हे सौती कोणाला ऐकवतायत, शौनकादी ऋषींना. कोणती कथा ऐकवतायत, जी त्यांनी ऐकली होती कुठे, सर्पसत्रामध्ये, जे व्यासांचे शिष्य वैशंपायन महामुनींनी जन्मेजयला सांगितली होती. तर त्या कथेची सुरुवात त्यांनी सुरुवातीला महती सांगितली की हा जो ग्रंथ आहे त्याची महती काय आहे. ती महती खूप आहे. जो ब्राह्मण आहे त्याला काय प्राप्त होते, क्षत्रिय आहे त्याने ऐकले तर त्याला काय प्राप्त होते, वैश्य असेल तर त्याने ऐकलं तर त्याला काय प्राप्त होते, शूद्र असेल तर त्याने ऐकलं तर त्याला काय प्राप्त होते, बरोबर. त्यानंतर जर जी गर्भवती स्त्री आहे तिने जर महाभारत कथेचं पारायण केलं, तिने जर कथा ऐकली तर तिला शूरवीर संतान प्राप्त होते. छत्रपती शिवाजी महाराजांची आई जिजामाता ती जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिने आपल्या पुरोहिताकडून महाभारताचे पारायण करून घेतले होते, म्हणून शूरवीर संतान उत्पन्न झाली. त्याचप्रमाणे जो राजा आपल्या देशाच्या उत्तर भागातला राणा प्रताप, काय ते त्याचं नाव, राजा महाराणा प्रतापची आई होती, ती जेव्हा गर्भवती होती तेव्हा तिने रामायणाचे पारायण करून घेतले होते आणि त्यावेळी महाराणा प्रताप यांचा जन्म झाला होता. धार्मिक संतान उत्पन्न होते आणि महाभारताच्या फलश्रुतीमध्ये हे सुद्धा म्हटलंय, आणि जर मुलगी जन्माला आली तर ती कशी होते, तर सिंहासनावर बसणारी मुलगी होते, म्हणजे राज्य करणारी मुलगी होते. म्हणजे त्या काळात स्त्रिया सुद्धा राज्य करायच्या, त्या फलश्रुतीवरून समजतं. मग फलश्रुती वगैरे असे सांगून झाल्यानंतर आता मूळ ग्रंथाला त्यांनी सुरुवात केली. मग सुरुवातीचं चरित्र इथून सुरू होतं की राजा उपरिचरी बसू. राजाचं नाव आहे बसू, पण उपरिचरी का म्हटला जातो, कारण देवतांनी त्याला एक विमान दिलं होतं वरदान म्हणून, आणि ते विमान त्याच्या हाती लागल्यापासून तो नुसता विमानानंच फिरायचा, जिथे जायचं असेल तो नेहमी वरती असायचं, विमानामध्येच उडतच असायचा, उपरच असायचा, म्हणून त्याला उपरिचरी बसू सगळे म्हणायचे. पण विमान हे का दिलं होतं, कारण त्याने एकदा तपस्या केली होती भरपूर. इतकी तपस्या केली का तपस्या, तर इंद्राचं पद मिळवण्यासाठी, म्हणून इंद्र वगैरे घाबरले. मग ब्रह्मदेव वगैरे सगळे त्या ठिकाणी आले आणि त्याला सांगू लागले की बाबा इंद्राचे पद तुला का पाहिजे आहे, ही जी पृथ्वी आहे ती सांभाळ ना. राजा इथे जर योग्य नसेल तर पृथ्वीवरती अराजकता वाढेल, त्यामुळे चोर वगैरे, चोर लुटेरे यांचं सगळीकडे काय होणार, चोर लुटेरे यांची संख्या वाढणार, चोर लुटेऱ्यांचा सगळीकडे फैलाव होणार, त्यासाठी राजाचं असणं महत्वाचं आहे, त्यामुळे तू पृथ्वीवरचं राज्य सांभाळ. इंद्र म्हणाला ब्रह्मदेव जे काही सांगतायत ते बरोबर आहे, तू पृथ्वीवरचं राज्य सांभाळ आणि तू तिथे तुझा क्षत्रिय धर्म आहे तो निभव. ते निभवल्यानंतर जेव्हा तू या मनुष्य शरीरातून मुक्त होशील तेव्हा तुला पुण्यलोक, ऊर्ध्वलोक प्राप्त होतील, म्हणजे स्वर्गापेक्षा सुद्धा उच्च उच्च लोक तुला प्राप्त होतील. त्यामुळे तू काय कर, जे काय तुझं क्षत्रिय धर्म आहे त्याचं पालन कर, उगाच इंद्रपदाच्या पाठीमागे लागू नकोस. मी तुला एक विमान देतो. मग ते स्फटिक मण्यांनी असं जडलेलं होतं, असं त्याला एक विमान दिलं देवतांनी, आणि तो त्यावरतीच बसून सगळीकडे फिरायचा तो राजा, त्याच्यामुळे त्याला उपरिचरी बसू हे नाव पडलं, कारण तो नेहमी उपर फिरतच असायचा, म्हणून उपरिचरी बसू. तर एक दिवस काय झाले की त्याची जी पत्नी होती, धर्मपत्नी सहचारिणी, तर तिने इच्छा केली की बाबा ऋतुकाल आहे, मला पुत्रप्राप्तीची इच्छा आहे. तर राजा म्हणाला ठीक आहे, पण त्याच दिवशीच्या आदल्या दिवशी, म्हणजे रात्री स्वप्नात त्याच्या पूर्वजांनी सांगितलं होतं की तू जा आणि वनात जाऊन हिंसक पशु वाढलेले आहेत, त्यामुळे जे इतर पशु आहेत त्यांचा जीव धोक्यात आलेला आहे, त्यामुळे ते जे हिंसक पशु वाढलेले आहेत त्यांची जाऊन शिकार कर, असे पूर्वजांनी सांगितले. म्हणून आपल्या पत्नीचा तो न ऐकता तो उपरिचरी बसू वनात गेला हिंसक पशूंची शिकार करण्यासाठी. पण त्याच्या मनात सारखी आठवण येऊ लागली आपल्या बायकोची, की तिने काय सांगितलं होतं, मी तिला उदास करून आलोय, असं तसं, आणि त्याला सारखी आठवण येऊ लागल्यामुळे आजूबाजूला तो जो महिना होता तो वसंत ऋतू चाललेला होता, आणि वसंत ऋतूमध्ये फुलं वगैरे बहरून येतात, ते बघून त्याच्या मनातलं जे काम आहे ते आणि उत्फळून आल्यामुळे तो एका झाडाला टेकून बसला आणि आपली त्याची जी पत्नी होती तिचं चिंतन करीत राहिला. मग त्याच्यामध्ये ही सगळी दैवी प्रेरणा होती. दैवी प्रेरणा का, कारण
पुढे दैवी शक्तीचा जन्म व्हायचा होता. मग त्यासाठी ही घडवून आणलेली दैवी प्रेरणा होती. म्हणूनच दैवी प्रेरणेने युक्त होऊन त्या पूर्वजांनी मुद्दाम म्हणून त्या राजाला कुठे पाठवलं होतं? वनामध्ये पाठवलं होतं. ते कशाला? ते आता ऐका. त्या दैवी प्रेरणेच्या मागे कारण काय होतं ते. मग राजा कामामुळे म्हणजे वासनेमुळे इतका उत्पीडित झाला की त्याचे जे अमोघ तेज आहे ते तिथे तो द्रवला म्हणतात. द्रवला म्हणतात म्हणजे त्याचे जे वीर्य होते ते गळले. आणि मग त्याने विचार केला की हे वीर्य आहे ते असंच फुकट जाऊ नये, कारण तो मोठा तपस्वी राजा होता. म्हणून त्याने काय केलं, ते वीर्य एका पानामध्ये घेतले आणि मंत्र उच्चारले, जेणेकरून ते लवकर खराब होऊ नये, त्याच्यामध्ये शक्तीचा वास व्हावा. तो महान विद्वान, वेदांचं वगैरे ज्ञान असणारा होता असा उल्लेख आहे. आणि त्याने ते मंत्रांचा उच्चार केला आणि ते वीर्य होते ते सुरक्षित केले पानामध्ये, त्याला तेजोमयी बनवले. आणि त्याचं जे रथ नाही, ते विमान दिलेलं होतं इंद्राने, त्या विमानाबरोबर एक पक्षी असायचा गिधाडासारखा. तर त्याला सांगितलं की हे जा आणि माझ्या बायकोचा जो ऋतुकाल चालू आहे तर त्याला हे देऊन ये, तिच्याकडपर्यंत हे पोचव. आणि तो पक्षी घेऊन जायला निघाला. त्याच वेळेला तिकडून दुसरी सुद्धा घार आली, ही एक घार आणि ती एक घार. मला वाटतं ते पक्षी तो घारच होता. मग दोन्ही घारी, समोरसून जी दुसरी घार आली तिला काय वाटलं, हा मांसाचा तुकडा घेऊन जातोय की काय, म्हणून दुसरी घारीने त्याच्यावरती झपट घातली आणि दोघांच्या भांडणात, दोन्ही घारींच्या भांडणात ते जे काही पान होतं, ज्यामध्ये अमोघ तेज होतं, ते पान होतं ते पाण्यात पडलं. आणि ज्या पाण्यात पडलं त्या पाण्यात एक शापित अप्सरा होती. आता दैवी योजना मगाशी सांगितली, पूर्वजांनी काय या राजाला मुद्दाम इथे पाठवले ते आता समजणार. की त्या पाण्यात एक शापित अप्सरा होती. त्या अप्सरेचं नाव होतं आद्रिका. काय? आर्द्रिका. आद्रिका नाव, आर्द्रिका नाही, आद्रिका नाव. तर ती जी शापित अप्सरा होती तिला ब्रह्मदेवाने शाप दिला होता की तू तिर्यक योनीमध्ये जन्म घेशील. आणि जेव्हा असं असं घडेल, जेव्हा तो उत्तम म्हणजे असं असं घडणार आहे, त्या ब्रह्मदेवाने तिला आधीच सांगितलं होतं, तेव्हा तू या शापातून मुक्त होशील. मग ती आद्रिका नावाची जी अप्सरा होती ती मादी मादी मासा म्हणून पाण्यात जन्मलेली होती, त्या रूपात होती. आणि तिने जाऊन पटकन तोंड उघडले आणि ते राजाचे जे अमोघ तेज होते ते तिने गिळले. आणि 10 महिन्यांनंतर ती गर्भवती राहिली होती. आणि त्या गर्भवती राहिल्यानंतर जेव्हा 10 महिने झाले तेव्हा ती एका जो मासे पकडणारा असतो त्याला मिळाले. आणि त्याने जेव्हा ते चिरले तेव्हा एक मुलगा आणि एक मुलगी अशी सापडली. मग त्या राजाला बातमी लागली, उपरिचरी बसूला, आणि त्याला अंदाज आला की असं असं काहीतरी घडलं असणार. म्हणून त्याने तिथे गेला आणि तो मुलगा होता तो आपल्याकडे ठेवला आणि मुलीला सुद्धा घेत होता. पण तो सांगू लागला, जो मासा पकडणारा होता त्याचं नाव होता दासराज, म्हणजे त्यांची जी समाज आहे त्यांच्यामधला तो राजा. तो दासराज सांगू लागला की नाही नाही, हिला मी माझ्याकडे ठेवतो, ही तुला देणार नाही, एक काहीतरी मला पाहिजे, कारण मी पकडलाय माशाला, मी शोध लावलाय यांचा. तर राजा म्हणाला ठीक आहे. मग जो पुत्र होता तो राजाने आपल्याकडे ठेवला आणि त्याचं नाव काय ठेवलं? मत्स्यराज अशा प्रदेशाची निर्मिती. मग तो राजा जो होता उपरिचरी बसू, तो ज्या राज्यावरती राज्य करायचा त्याला काय म्हणतात? चेदी. मग त्याच राज्यात पुढे शिशुपाल राजा बनला होता, चेदीराज शिशुपाल म्हणतात तो. आणि हे जे चेदी राज्य आहे ते मग ते पुढे त्याने सांभाळलं. आणि त्याचा जो पुत्र होता त्या पुत्राच्या नावामुळे ते मत्स्य प्रदेश म्हणून ओळखला जाऊ लागलं, ते राज्य हस्तिनापूरच्याच बाजूला. आणि आता जी कन्या होती, जी माशाच्या पोटातून जन्मली होती, ती म्हणजे कोण? सत्यवती. मग आता शक्ती आहे, पूर्वजांनी मुद्दामून घडवून आणलं. म्हणून जेव्हा त्या उपरिचरी बसूच्या सहचारिणीने, धर्मपत्नीने जेव्हा सांगितलं की की माझी पुत्रप्राप्तीची इच्छा आहे, त्या मुद्दा म्हणून पूर्वजांनी त्याला वनामध्ये पाठवलं. का? तर ही सर्व अशी दैवी घटना घडून यावी, जेणेकरून ती शापित अप्सरा आहे ती मुक्त व्हावी. म्हणजे जेव्हा ती मादी असणारी माशी जेव्हा ती मारली गेली तेव्हा ती त्या योनीतून मुक्त होऊन स्वर्गात गेली. मग स्वर्गात गेली तेव्हा तिथे जेवढे कोण गंधर्व होते, यक्ष होते, देवी देवता होते, त्या सर्वांनी तिचं स्वागत केलं, त्या अप्सरेचं, आद्रिका नावाच्या अप्सरेचं. कारण तिचं आता जे काही प्रयोजन होतं ते सिद्ध झालं होतं.
आणि जी कन्या उत्पन्न झाली तिचं नाव होतं सत्यवती. मग तुम्ही जर नवनाथ कथासार वाचाल तर त्यामध्ये असा उल्लेख आहे की आणखी एक मादी नर होती, तिने सुद्धा त्याचा एक थेंब गिळला होता त्या तेजाचा. आणि त्या नरमादी त्या मादी मादी माशापासून जे उत्पन्न झाले ते म्हणजे कोण? मच्छिंद्रनाथ. मग ती कथा तुम्हाला नवनाथ कथासार मध्ये सापडेल. म्हणजे उपरिचरी बसूपासूनच ती सुरुवात झालेली आहे त्या कथेची सुद्धा. तर इकडे सत्यवतीला दाशरथ सांभाळू लागले, लहानाची मोठी केली. आणि तिच्यामध्ये मानवी गुण तर होताच, त्याचप्रमाणे ती जेव्हा भ्रूण स्वरूपात होती तेव्हा तो भ्रूण विकसित झाला होता कोणाच्या गर्भामध्ये? तर मादी माशाच्या गर्भामध्ये. त्यामुळे काही माशांचे गुण सुद्धा तिच्यामध्ये आले होते. त्यामुळे तिला माशांसारखा वास यायचा, म्हणून तिला मत्स्यगंधा म्हणून ओळखलं जायचं. मत्स्य म्हणजे मासा, मग माशासारखा गंध येतो, वास येतो, म्हणून ती मत्स्यगंधा या नावाने ओळखली जायची. तर त्याच्या पुढे जाऊन ती जेव्हा तरुण अवस्थेत होती त्यावेळेला वशिष्ठ ऋषींचे पुत्र शक्ती आणि शक्ती ऋषींचे पुत्र पराशर, मग हे तिथून चालले होते आणि त्यांना हिमालयावरती जायचं होतं. तेव्हा नदी पार करणार कोण? तेव्हा सत्यवती मिळाली आणि सत्यवती ती नदी पार करून त्यांना घेऊन जात होती. आता हे जे पराशर होते ते ज्योतिषशास्त्राचे मोठे विद्वान सांगितले जातात. ज्योतिषशास्त्रावरती त्यांनी अनेक ग्रंथ लिहिलेले आहेत. त्याचप्रमाणे विष्णू पुराणाची जी संकलन करणारे सुद्धा तेच आहेत, पराशर ऋषी. तर त्यामध्ये सुद्धा विष्णू पुराणमध्ये सुद्धा बऱ्यापैकी ज्योतिषशास्त्र आलेलं आहे. तर ग्रह ताऱ्यांचं ज्ञान आलेलं आहे. तर हे जे पराशर ऋषी होते ते ज्योतिषशास्त्राचे जाणते असल्यामुळे त्यांना माहित होतं की ही जी आहे ती खूप मोठी तपस्वी आहे आणि या जगाच्या कल्याणासाठी जी संतान प्राप्त होऊ शकते ती हिच्यापासूनच होऊ शकते. मग ते सत्यवतीला म्हणाले की सत्यवती, हे बघ, सध्या या पृथ्वी तलावर तुझ्यासारखी तपस्विनी स्त्री दुसरी कोणी नाही आणि ईश्वरी संकेत मला मिळाले आहेत की माझ्यासारखा दुसरा तपस्वी पुरुष सुद्धा या पृथ्वी तलावर कोणी नाही. म्हणून जो आपला जो पुत्र होईल तो जगताच्या कल्याणासाठी होईल. हे जे वेदांचा विस्तार करेल म्हणून तो व्यास या नावाने ओळखला जाईल. आणि मग सत्यवती म्हणाली की काय? सत्यवती म्हणाली की मी माझ्या वडिलांच्या आज्ञेचे उल्लंघन करू शकत नाही. मग हा एक जो श्लोक आहे तो तुम्हाला दाखवतो, अत्यंत महत्वाचा आहे. हे भारतीय कन्येचे वैशिष्ट्य आहे. काय? त्याची परमिशन घेतल्याशिवाय, त्यांची परवानगी घेतल्याशिवाय मी कोणाही सोबत जाऊ शकत नाही. ही भारतीय कन्येची विशेषता आहे. जर इतर देशात बघाल तर असे संस्कार सहसा नसतात. मी भारतीय संस्कार यामधून सिद्ध होतात या प्रसंगामधून. आणि ती पुढे बोलली की मी जर पुत्राला जन्म दिला तर मला लांछन लागेल, बरोबर? कारण लग्न वगैरे, विवाह वगैरे थाटामाटात सगळ्यांच्या पुढ्यात करावा असतो ना. मग हिला लांछन लागेल ही भीती होती. मग त्यामुळे मी मग कन्या राहणार नाही. मग आणि इथे मी ज्या ठिकाणी आहे सध्या बेटावरती, त्याच्या बघा चारही बाजूला ऋषीमुनी आणि वगैरे भरपूर जण आहेत. मग तिला लाज वाटू लागली. मग पराशर ऋषींनी काय केलं? आपला मंत्रोच्चार केला आणि चारही बाजूला धुरासारखी परिस्थिती केली. त्यामुळे ती लाजली आणि तिला सांगितले काळजी करू नको, म्हणतात तुझा कन्याभाव तसाच राहील. मग जसं जरत्कारु ऋषींनी काय सांगितलं होतं, जरत्कारु ऋषींनी कसं केलं होतं, ही जी अनामिका आहे, अनामिकाद्वारे आपली जी शक्ती आहे ती ती मनसा होती तिच्या गर्भामध्ये स्थापन केली होती. त्याच पद्धतीने जे पराशर ऋषी आहेत ते मंत्र पुटपुटू लागले, मंत्रांचा उच्चार करू लागले आणि तिला सांगितलं काही काळजी करू नको, तुला जो पुत्र जन्माला येईल तो सामान्य माणसासारखा होणार नाही. उदाहरणार्थ जर तुम्ही सृष्टीची उत्पत्ती बघाल, महाभारत असेल किंवा वाल्मिकी रामायण असेल किंवा पुराणे असतील, तर त्यामध्ये ब्रह्मदेवाने जी
प्रकट केलेली जी प्रजा आहे ती मैथुनी प्रजा नाही आहे, तर ती कशी आहे? मानसिक प्रजा आहे. नारद वगैरे आहे ते मानसपुत्र म्हटले जातात का? ते त्यामुळे आपल्या मनाच्या संकल्पाने त्याने ब्रह्मदेवाने ती प्रजा निर्माण केलेली आहे. मैथुन माणसांसारखे मैथुन पद्धतीने नाही. मैथुन पद्धतीने प्रजा उत्पत्तीचे कार्य कधीपासून सुरू झाले? मनु आणि शतरूपा यांच्यापासून. मग त्याच्यापूर्वीची जेवढी काही उत्पत्ती केलेली आहे ब्रह्मदेवाने ती कशी आहे? मानसिक संकल्प करून मंत्रोच्चारांच्या बळाने. जसे राजा वेन होता, तो अत्यंत अधर्मी होता, इतका अधर्मी होता की तो प्रजेला सांगायचा की अरे काय ईश्वराची पूजा करता, मीच तुमचा ईश्वर आहे, मलाच तुम्ही भजा, माझीच पूजा करा असं सांगायचा आणि सगळ्या प्रजेला त्रास द्यायचा. म्हणून सर्व जे विद्वान होते, ब्राह्मण होते, या सर्वांनी मिळून एक एक योजना आखली आणि त्या राजा, वेन राजा होता, अधर्मी राजा होता, त्या अधर्मी राजाचा खून केला, त्याला मारून टाकलं. आणि मग पुढे राज्य कोण चालवणार? म्हणून त्या राजाचे जे काही गुण होते राजाच्या शवातले ते एकत्र करून मंत्रोच्चार वगैरे करून त्यांनी नवीन बालकाची मंथन करून नवीन बालकाची उत्पत्ती केली. तो म्हणजे कोण? राजा पृथू, ज्याच्या पराक्रमाने ही जी भूमी आहे ती पृथ्वी नावाने ओळखली जाते. म्हणजे अशा प्रकारे मंत्रोच्चाराच्या विज्ञानाने सृष्टी निर्माण करणे म्हणजे एखाद्या जीवाला जन्म देणे ही ताकद होती. जसं ज्याच्यापूर्वी मी एक उदाहरण दिलं होतं यापूर्वीच्या 2 भागांमध्ये, कश्यप यांनी विनीता आणि कद्रूला त्यांच्या संतान प्राप्तीसाठी जो वर मागायला सांगितला, म्हणजेच त्यांना वर मागायला सांगितलं, तेव्हा विनीताने काय सांगितलं आणि कद्रूने काय सांगितलं? कद्रूने सांगितलं मला 1000 पुत्र पाहिजेत, तथास्तु सांगितलं. आणि विनीताने काय सांगितलं? कद्रूचे 1000 पुत्र तर मला 2च पुत्र पाहिजेत, पण त्यांच्यापेक्षा शक्तिशाली पाहिजेत. मग त्या ठिकाणी जिला 1000 पुत्र पाहिजे होते तिने दुसऱ्या दिवशी पाहिलं की तिथे 1000 अंडी होती आणि जिने 2 पुत्र पाहिजे होते तिने बघितलं की तिथे 2 अंडी होती. मग ही आता अंडी कुठून आली? मग ही सगळी काय झाली? दैवी योजना. कारण तिथे पक्ष्यांचा जन्म, नागांचा जन्म हे होणं अभिप्रेत होतं, सृष्टीची निर्मिती होणं अभिप्रेत होतं. त्यामुळे नागदेवता आली जन्माला, गरुड देवता आली जन्माला. गरुड देवता भगवान विष्णूचं वाहन कशी बनली ते आपण कालच्या भागामध्ये सगळं बघितलेलं आहे. तर सांगायचा उद्देश असा की हे सगळं जे नियोजन आहे ते कसं? जी प्रजा निर्माण होते ती 2 प्रकारे, एक म्हणजे मानसिक प्रजा आणि दुसरी म्हणजे मैथुनी प्रजा. मग मानसिक पद्धतीने मंत्रोच्चार करून जसा वेन पृथ्वीराजाचा जन्म झाला होता, जसा गरुडाचा जन्म झाला होता, पहिल्या गरुडाचा, गरुड देवाचा, त्याचप्रमाणे जसा पृथ्वीराजाचा जन्म झाला होता, त्याच पद्धतीने जसा आस्तिक महामुनींचा जन्म झाला होता, त्याच पद्धतीने आता व्यास मुनींचा जन्म होणार आहे. म्हणून यांनी काय केलं? पराशर मुनींनी आपली ही जी अनामिका होती मंत्र पुटपुटले आणि सत्यवतीच्या बिंबीला लावली आणि मंत्र पुटपुटून सत्यवतीची ऊर्जा आणि त्यांची ऊर्जा शक्ती एक झाली आणि तिथे त्याच वेळेला एक चलता फिरता बालक प्रकट झाला. त्याच वेळेला चलता फिरता बालक प्रकट झाला आणि तो बोलू लागला की आई मी आता तपस्येसाठी जातोय, जेव्हा तुला माझी गरज वाटेल त्या वेळेला मग तू मला हाक मार, तू माझी आठवण कर, मी त्या वेळेला प्रकट होईल. असा म्हणून ती जी काही नदी होती यमुना नावाची नदी, तर त्या यमुना नावाच्या नदीच्या म्हणजे त्या बेटावरती त्याचा जन्म झाल्यामुळे, बेट म्हणजे द्वीप, त्या द्वीपावरती त्याचा जन्म झाल्यामुळे तो द्वैपायन म्हणून ओळखला गेला आणि त्याचा रंग सावळा असल्यामुळे तो कृष्ण द्वैपायन या नावाने विख्यात झाला. आणि पुढे जाऊन त्याने वेदांचा विस्तार केला, कारण त्यावेळेला वेदमंत्र हे कोणापुरते मर्यादित होते? ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य ही द्विजाती म्हणतात. द्विजाती म्हणजे 2 वेळा जन्मलेले. 2 वेळा जन्मले म्हणजे काय? एकदा म्हणजे आईच्या गर्भातून जन्मले आणि दुसरे म्हणजे जेव्हा ते गुरुकडे जातात, गुरुकडे शिकतात, तेव्हा ते ज्ञानयुक्त होतात. ज्ञानयुक्त होणे हा एक दुसरा जन्म मानला जातो, म्हणजे गुरुगृहातून बाहेर पडतात विद्या ग्रहण करून, तर त्याला दुसरा जन्म म्हटला जातो. मग हे द्विजाती. आणि जे चौथे क्षुद्र आहेत, तर सगळेच जर आता असे करायला लागले तर मग बाकीची कामं कोण करणार? ते मग शूद्रांना उरलेली कामे दिलेली गेलेली आहेत. तर आणि भगवद्गीतेमध्ये शेवटच्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येकाला जे जे काही कर्म वाटून दिलेले आहे ते कर्म जरी त्याने केले तरी त्याला परमसिद्धी प्राप्त होते. मग शूद्रांना जे काही कर्म वाटून दिलेले आहे वर्णव्यवस्थेने ते जरी त्यांनी प्रामाणिकपणाने केले तरी त्यांना परमसिद्धी प्राप्त होते, मोक्ष प्राप्त होतो. म्हणजे याला काय म्हणतात? कर्मयोग म्हणतात. जे विहित कर्म आपल्याला मिळालेले आहे ज्या वर्णात जन्म झाला त्यानुसार, त्या विहित कर्माचे जरी मनापासून प्रामाणिकपणाने आचरण केले तरी त्याला मोक्ष प्राप्त होतं. त्याच्यासाठी ब्राह्मणासारखे वेद वाचायलाच जायला पाहिजे, अभ्यासच करायला पाहिजे असं नाही. त्याला जे काही
त्या वर्णव्यवस्थेनुसार जे काही काम मिळालेले आहे ते प्रामाणिकपणे करत राहावे, जेणेकरून हा समाज व्यवस्थित चालेल. मग समाज व्यवस्थित चालण्यासाठी शिक्षा, रक्षा, वाणिज्य, सेवा हे कशासाठी असले पाहिजे ते मी पहिल्या भागामध्ये सांगितलं होतं, ज्यामध्ये मी महाभारताची प्रस्तावना सांगत होतो त्या दिवशी. तर जे कोणी नवीन असतील त्यांनी ती व्हिडिओ बघू शकता ही झाल्यानंतर. तर सांगायचा मुद्दा असा की इथे व्यास यांनी बाबा महाभारताची, पुराणांची रचना का केली? कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे जे द्विजाती आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, यांना वेद मंत्रांची हे होती काय? आज्ञा होती शिकण्याची, बरोबर? हे शिकू शकत होते. पण जे शूद्र आहेत त्यांना सुद्धा हे ज्ञान मिळायला पाहिजे. मग त्यांना ज्ञान कसं मिळेल? मग त्यांच्यासाठी ऐतिहासिक घटनांच्या स्वरूपातून ते ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुराणांची आणि महाभारत, रामायण आदी इतिहास ग्रंथांची रचना झाली होती. मग म्हणून असं म्हटलं जातं की इतिहास ग्रंथ आहेत, वाल्मिकी रामायण, त्याचप्रमाणे महाभारत, त्याचप्रमाणे पुराणे, हे सर्व मिळून याला पंचम वेद म्हणजे पाचवा वेद म्हटला जातो. असं यजुर्वेदात सुद्धा एक मंत्र आहे. आता तुम्ही म्हणाल की ह्या तिघांपैकी हे मंत्र आहेत ते मर्यादित का ठेवलेले? कोणीही फक्त गुरुकडेच जाऊन का शिकायचे? आताच्या सारखं पुस्तकं कुठेही उपलब्ध का नव्हती? तर त्याचा उद्देश असा आहे की हे मंत्र आहेत ते इतके शक्तिशाली आहेत की त्याचा जर गैरवापर केला गेला तर ते मोठे नुकसानकारक ठरू शकतं. आजच्या काळात बघा अशी गुरु शिष्य परंपरा राहिली नाही. पुस्तकं वगैरे कुठेही छापली जातात. वेदांची पुस्तक, वेदांचे जेवढे काही आता उरलेले मंत्र आहेत, मग त्यांचा गैरवापर केला जातो कारण ते कुठेही उपलब्ध होतात आपल्याला. गैरवापर केला जातो म्हणजे तुम्ही आपल्या आजूबाजूला बघत असाल की लिंबू टाकणे, परत नारळ वगैरे बघा, त्याचप्रमाणे करणी, देवदेवस्की वगैरे केले जातात. हे सगळे तामसिक मंत्र सुद्धा वेदांमध्ये आहेत. वेदांमध्ये सात्विक सुद्धा आहे, राजसिक सुद्धा आहे आणि तामसिक सुद्धा आहे. मग ही जी विद्या आहे त्याचा कोणी गैरवापर करू नये. त्यामुळे जे गुरु कोणालाच द्यायचे, जो पात्र आहे अशा शिष्याला ते ज्ञान द्यायचे. म्हणून ते कोणालाही सहसा मिळत नव्हते. गुरु त्याची परीक्षा घ्यायचे. तो जर त्या परीक्षेमध्ये उतरला, जर तो पात्र असेल तरच ते त्याला ज्ञान दिलं जायचं, नाहीतर नाही. त्यामुळे हे वेदांचं ज्ञान होतं ते बऱ्याच जणांपर्यंत पोहोचत नव्हतं. म्हणून काय केल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात व कोणत्या कर्माचं काय फळ असतं ते ऐतिहासिक घटनांच्या माध्यमातून समजावून सांगण्यासाठी पुराणांची आणि इतिहास ग्रंथांची रचना झाली, ज्याला पंचमवेद म्हणतात. आणि ही पुराणे आणि इतिहास ग्रंथ ज्यांना वेदांचे सार म्हटले जाते ते ते त्यांचं अध्ययन करण्याचा अधिकार शूद्रांना सुद्धा आहे, सर्वांनाच आहे असं म्हटलंय. मग त्याच्यासाठी वेदव्यासांची उत्पत्ती झाली होती, जनतेच्या कल्याणासाठी, सर्वांच्या कल्याणासाठी. मग जो छोटा बालक तिथून गेला, कृष्णद्वैपायन नावाने ओळखला गेला आणि पराशर ऋषी त्याला घेऊन गेले आपल्या बरोबर तपस्या करण्यासाठी. आणि त्यामुळे जी सत्यवती म्हणाली होती की मी कन्याच राहिली पाहिजे काही झालं तरी, मग ती कन्याच राहिली. कारण मैथुनी प्रकृतीने तो पुत्र उत्पन्न झाला नव्हता. तर तो कसा झाला होता, जसा मानस पुत्र असतो, ब्रह्मदेव जसे करतात मानसिक संकल्प, त्या पद्धतीने तो उत्पन्न झाला असता. नाहीतर जर सत्यवती जर तो मैथुनी प्रकृतीने निर्माण झाला असता तर सत्यवती घरी गेली असती. वडिलांनी विचारलं होतं 9 महिन्यांनी बघून की तुझ्या पोटात बाळ कोणाचं आहे. मग सगळ्यांना समजलं असतं. हा एका दिवसाचा विषय आहे, त्यामुळे एका दिवसात हे शक्य नाही. त्यामुळे हे कसं होतं, दैवी विधान होतं. जसा आस्तिक महामुनींचा जन्म झाला तसाच इथे, जसा पृथ्वीराजाचा जन्म झाला, जसा गरुडदेवाचा जन्म झाला, तसा तिथे कोणाचा जन्म झालेला आहे, व्यास मुनींचा जन्म झालेला आहे. आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजे जे 24 अवतार भगवान विष्णूचे म्हणले जातात, त्या पूर्णावतार आले, बघलं, पूर्णावतार, अंशावतार आहे, बरोबर. तर त्यामधील एक अंशावतार मध्ये हे व्यास मुनी येतात. तर इथे वेद व्यासांचा अशा प्रकारे जन्म झाला होता. आता हे काय झालं सत्यवतीचं. मग काही दिवस, काही महिने लोटल्यानंतर स्वर्गामध्ये अशी एक घटना घडली होती की त्या घटनेमध्ये जी गंगा नदी आहे, गंगा देवी, ही ब्रह्मसभेमध्ये एका गंधर्वाकडे बघत राहिली. आणि हे दोन्ही गंधर्व आणि गंगा नदी एकमेकाकडे बघत राहिली. मग ब्रह्मदेव जे काही सभेमध्ये बोलतात त्याच्याकडे त्यांचं लक्ष नव्हता. मग ब्रह्मदेवांना राग आला आणि ब्रह्मदेव म्हणाले,
अरे काय तुम्ही मनुष्य लोकात, मृत्यू लोकात असल्यासारखे तुम्ही वावरताय, जा तुम्ही मनुष्य लोकातच जन्म घेण्याच्या लायकीचे आहात, चला जा मनुष्य लोकात जन्म घ्या, असा त्यांनी शाप दिला. त्यामुळे तो जो गंधर्व होता तो राजा शंतनू म्हणून जन्म घेतला त्याने. आणि जी गंगा होती ती पृथ्वीवरती स्त्री रूप धारण करून आली आणि ती शोधार्थ होती. आणि त्याच वेळेला काय झालं होतं की जे अष्टवसू आहेत, अष्टवसू म्हणजे कोण म्हटले जातात की जी पंचमहाभूत आहेत, अग्नी वायू आकाश पृथ्वी पाणी, सूर्य चंद्र आणि नक्षत्रे यांची देवता. मग हे जे अष्टवसू आहेत ते आपापल्या पत्नींबरोबर जेव्हा वनामध्ये विहार करत होते तेव्हा त्यांनी बघितलं की एक आश्रम आहे, तो कोणचा, तो वशिष्ठ महामुनींचा, आणि त्यांची एक गाय आहे. मग त्यांनी विचार केला की गाय पाहिजे आपल्याला. मग त्यापैकी एक प्रभास नावाचा, म्हणजे ज्याला आकाश म्हणतात, अग्नी वायू आकाश पृथ्वी पाणी, त्यापैकी एक आकाश ज्याचं नाव प्रभास, तर त्याच्या बायकोने सांगितलं, त्याच्या धर्मपत्नीने सांगितलं की ती ती मला गाय पाहिजे म्हणून. मग बाकीचे वसू म्हणाले की आम्ही त्यांची परवानगी घेऊया आणि ती गाय घेऊया. मग तो प्रभास काय म्हणाला, अरे परवानगी कशाला, आणतो मी चोरून म्हणून सांगितलं. आणि त्याने ती गाय चोरायला निघाला. आणि हे वशिष्ठ मुनींना समजलं. त्या वशिष्ठ मुनींनी त्या अष्टवसूंना शाप दिला की तुम्ही, अरे तुम्ही देवलोकात असून काय वागता मृत्यू लोकात असणाऱ्यांसारखे, तुम्ही मृत्यू लोकातच जन्म घ्याल, मनुष्य म्हणून जन्म घ्याल, माणसाच्या स्वभावासारखे चोरी करता का. असा शाप दिल्यानंतर ते जे अष्टवसू होते ते माफी मागू लागले की आम्हाला माफ करा, माफ करा, आम्ही खरं म्हणजे गाय चोरणार नव्हतो, पण आम्ही सांगितलं की तुमची परवानगी घ्यायला, परंतु हा जो प्रभास आहे तो म्हणू लागला की नाही मी चोरी करून आणतो. वशिष्ठ मुनी म्हणाले हो का, तर तुम्ही जे 7 जण आहात ते लगेच पुन्हा देवलोकाला याल, आणि हा जो आहे प्रभास ज्याने चोरी केली हा दीर्घकाळ पृथ्वीवरच राहील आणि खूप दुःख भोगत राहील, असा शाप दिला. आणि आता ते 8 जण होते अष्टवसू, त्यांना आता जन्माला घालायची जबाबदारी कोणची होती, गंगेची होती. त्यामुळे गंगा शोधत शोधत आली की जो गंधर्व होता तो कुठे आहे, म्हणजे राजा शंतनू कुठे आहे. ती फिरत फिरत कुठे गेली, जे शंतनूचे वडील जिथे तपस्या करायला बसलेले होते प्रतीप नावाचे, त्यांच्या तिथे गेली. आणि तिला वाटले की हाच शंतनू की काय, म्हणून ती सरळ जाऊन त्यांच्या मांडीवर बसली. तर कुठे बसली, तर उजव्या मांडीवर बसली. आणि तिने याचना केली त्यांच्याजवळ. तेव्हा ते हसले आणि म्हणाले अगं तू कुठे बसलेस, डावी मांडी आहे ते पत्नीचं स्थान आहे आणि उजवी मांडी आहे ते मुलीचं स्थान आहे, त्यामुळे तू माझ्या मुली समाने आहेस, त्यामुळे तू माझी पुत्रवधू हो, माझा मुलगा शंतनू आहे. मग तिला आठवलं, अरे रे शंतनू म्हणजे यांचा पुत्र का, मग पुत्रवधू हो बोलली ना, म्हणजे कोणची, शंतनूची पत्नी हो, शंतनूची धर्मपत्नी हो, शंतनूची सहचारिणी हो. मग ती म्हणाली ठीक आहे, जसं दैवाचं विधानच असं आहे, ज्याला मी शोधत होते ते मला स्वतःहून असे सापडले. आणि तो राजा शंतनू कसा होता, तो पूर्वजन्मात कोण होता, गंधर्व होता ना, मनुष्य म्हणून जन्मला, पतित झाला, पण त्याच्याकडे त्या शक्ती आलेल्या होत्या. आणि त्या शक्तीमुळे तो ज्या सुकलेल्या वनस्पतीला स्पर्श करायचा तर ती सुकलेली वनस्पती होती ती हिरवी हिरवीगार व्हायची. एखादा वृद्ध मनुष्य असेल त्याला स्पर्श करायचा तर त्याला तरुण झाल्यासारखं वाटायचं. एखादा रोगी असायचा, रोग्याला स्पर्श करायचा तर त्याच्या स्पर्शाने रोगी आहे तो कसा व्हायचा, निरोगी व्हायचा, त्याचा तो रोग दूर व्हायचा. इतके गुण त्या शंतनू राजामध्ये होते. आणि त्याचा स्वभाव सुद्धा कसा होता, शांत होता, म्हणून तो शंतनू या नावाने ओळखला जायचा. तर गंगा आणि शंतनू यांची भेट झाली आणि यांचं लग्नाचं ठरलं. मग गंगेने एक अट घातली, का, तर मी जे काही करणार आहे, मी का करते, कशासाठी करते, त्या मागचं कारण काही असले काही प्रश्न चालणार नाहीत. मग राजा म्हणाला ठीक आहे, आणि यांचं लग्न झालं मोठ्या थाटामाटात. आता हा राजा शंतनू हा भरत वंशात जन्माला आलेला होता, बरोबर. मग हस्तिनापूरचा तो राजा होता. आणि झालं काय पुढे, त्यांना पहिलं संतान झाले, पहिला मुलगा झाला. म्हणजे जे अष्टवसू होते ते एका एकाला आताही जन्माला घालते. त्याच्यातले पहिले 7 वसू होते, बरोबर. त्यांना वशिष्ठ मुनींनी काय सांगितलं, तुम्ही लवकर तुमच्या लोकाला परत याल, देव लोकाला याल, पण जो हा एक त्यांच्या मधला आहे तो दीर्घकाळ दुःख सोसत राहील, बरोबर.
मग जे पहिले 7 होते त्यांच्यातल्या पहिल्याचा जन्म झाला. राजा खूप आनंदी होता. दासींकडून बातमी लागली की तुम्हाला पुत्र झालेला आहे. राजा खूप खुश झाला. पण त्याने जेव्हा गंगेला भेटायला गेला तर जाऊन बघतो तर त्या खोलीमध्ये कोणी नाही. म्हणून बघायला गेला तर खिडकीतून त्याला दिसलं की जी गंगा आहे ती आपल्या पुत्राला घेऊन जात आहे नदीच्या किनारी. आणि त्या नदीच्या पुढे पुढे गेली आणि नदीत त्या पुत्राला, छोट्या बाळाला बुडवून टाकलं. राजा धावत धावत गेला आणि तिला विचारायला गेला की हे का करतेस, पण तिने अडवलं आणि सांगितलं, काय तुम्हाला लग्नाच्या वेळी वचन काय दिलं होतं, तुम्ही मला विचारायचं नाही मी काय करते, कशासाठी करते, याच्या मागचं प्रयोजन काय आहे असं विचारलं तर मी तुम्हाला कायमची सोडून जाणार. राजाने खाली मान घातली. मग जेव्हा दुसरा पुत्र झाला त्यांना तेव्हा राजा खुश होता. आणि तेव्हाही तोच प्रसंग घडला. राजा अडवायला गेला तर ती म्हणाली, तुम्ही मला काय सांगितलं होतं, वचन लक्षात ठेवा, ते वचन मी नाहीतर सोडून जाणार. म्हणता म्हणता असे 7 जण होते, त्यांना तिने पाण्यामध्ये बुडवून टाकलं. आणि जो 8वा बाळ होता जन्माला आला आणि या वेळेला राजाने तिला अडवलं आणि सांगितलं, हे बघ गंगे, या वेळेला या मुलाचा बळी मी जायला देणार नाही. सांग मला कशासाठी आहे ते हे. ती मग तिच्या गंगेच्या डोळ्यातून अश्रू आले आणि ती सांगू लागली, जे काही घडतं त्याच्या मागे काही नाही काहीतरी कारण असतं. मग याच्या पूर्वीच्या 2 व्हिडिओज मध्ये सुद्धा तुम्हाला मी उदाहरणे दिली होती की जिथे कार्य आहे त्याच्या मागे काहीतरी कारण घडलेलं असतं. तेच तिने सांगितलं की जे अष्टवसू आहेत त्यांना वशिष्ठ मुनींनी शाप दिलेला आहे. त्यापैकी जे पहिले 7 जण होते त्यांना शाप काय होता, तुम्ही लवकर पृथ्वीवरती परत याल. पण जो चोरी करायला गेला होता तो प्रभास, तो दीर्घकाळ टिकेल. तो आता हा उरलेला आहे माझ्या हातात बाळ, तो प्रभास आहे. आणि जे 7 जण जे होते, जे लवकर स्वर्गात जाणार होते, ती 7 बाळं होती. त्यांना लवकर स्वर्गात पाठवण्यासाठी म्हणून मी त्यांचा मनुष्य देह होता तो पाण्यामध्ये बुडवून नष्ट करत होते. त्यांना त्या शापातून मुक्त करण्यासाठी, वशिष्ठ मुनींच्या शापातून मुक्त करण्यासाठी. आणि हा 8वा बालक आहे. मग राजा म्हणू लागला, ठीक आहे, पण याला तू असं करू नकोस. ती म्हणाली, ठीक आहे, मी याला घेऊन जाते आणि याच्यावरती सगळे संस्कार करते. आणि जे परशुराम आहेत त्यांच्याकडे मी याला शिकण्यास पाठवते. त्यांच्याकडे तो शस्त्र अस्त्रांचं ज्ञान घेईल आणि याचं नाव मी देवव्रत ठेवते, असं तिने सांगितलं. आणि ती सोडून गेली राजाला. कारण का, वचन काय होतं, तू हे का करतेस, कशाला करतेस, असे जर प्रश्न विचारलं तर ती राजाला सोडून जाणार, हे वचन होतं. आणि त्या वचनानुसार त्या राजाला राजांनी विचारलं ते प्रश्न आणि त्याच्या प्रश्नाची उत्तरे दिली आणि ती राजाला सोडून गेली आणि जाताना त्या बाळाला सुद्धा घेऊन गेली. मग अनेक वर्ष लोटली, माझ्या मते 18 ते 20 वर्ष लोटली असेल. आणि त्या राजाला एकटेपणा वाटू लागला. आपल्या बरोबर कोणतरी हवं असं त्याला वाटू लागलं की आता गंगा जाऊन तर खूप वर्ष झालेली आहे. मग राजाला एकटं वाटू लागलं. मग असाच तो वनातून विहार करताना समुद्रकिनारी जात होता तेव्हा त्याला कोण दिसली, तेव्हा त्याला वास आला. वास कसला येतोय, तर कस्तुरी गंधाचा वास येतोय. हा कस्तुरी गंधाचा वास कधी आला, जेव्हा पराशर आणि सत्यवती समोरासमोर आले होते त्यावेळेला तिला माशाचा वास यायचा ना, मत्स्यगंधा म्हणून ओळखली जायची. त्यावेळेला सत्यवतीने वरदान मागून घेतलं होतं की मला कस्तुरी गंधाचा वास आला पाहिजे, हा मत्स्यगंध माझा गेला पाहिजे. मग पराशर मुनींनी मंत्राद्वारे पाणी तिच्यावरती शिंपडले होते, मंत्रोच्चार करून, मंत्रयुक्त पाणी. तर त्यामुळे तिला कस्तुरी मृगाचा वास येऊ लागला, कस्तुरी गंधाचा वास. मग त्यामुळे ती जी मत्स्यगंधामधून जी ओळखली जात होती सत्यवती, ती आता योजन गंधामधून ओळखली जाऊ लागली. कारण तिचा जो सुगंध होता तो 1 योजन पर्यंत दरवळत होता, 1 योजन अंतरापर्यंत. तर राजाला तो सुगंध आला. राजाला वाटलं कस्तुरी मृग कुठेतरी आलंय की काय, म्हणून राजा त्या सुगंधाची दिशेने तो गेला धावत धावत आणि बघतो तर सुंदर स्त्री बसलेली आहे. मग कोण, ही सत्यवती. तिची माहिती काढली आणि लग्नासाठी मागणी केली. तर सत्यवतीने तेच सांगितलं जे मगाशी सांगितलं, ते काय, मी माझ्या पित्याच्या अधीन आहे. आपको मालूम होना चाहिए कि मैं सदा अपने पिता की अधीन रहने वाली कन्या हूं. हे काय झालं, भारतीय कन्याचे वैशिष्ट्य, की आपल्या म्हणजे भारतीय संस्कारी कन्याचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या घरातल्यांना विचारल्याशिवाय ती कधी कोणाबरोबर पळून वगैरे जाणार नाही. मग आज आपण जी अशी आजूबाजूला घडताना घटना बघतो ते कशामुळे, कारण आपले संस्कार कमी पडत आहेत त्यामुळे.
मग त्या काळातली सत्यवती तिची सांगते, म्हणजे तिच्यावरती संस्कार झाले होते. मग त्या काळातली त्या काळात कशाला, आपल्या जरी वडिलांच्या किंवा आजोबांच्या काळातली जर आपण घटना घेतली तर त्यावेळी सुद्धा ज्या कन्या होत्या त्या आपल्या आई वडिलांच्या अनुमतीशिवाय कधीही कोणाबरोबर पडून जात नव्हते. हे आता हे कुठून फॅड आलंय सगळं, तर हे जे सिनेमा वगैरे टीव्ही वगैरे आपण बघतो त्यामधून आलंय. म्हणजे जसं आम्हाला कीर्तनाथ झारपकर गुरुजी शिकवतात त्या पद्धतीने ज्यांनी आपल्याला 20 वर्ष सांभाळलं त्यांच्यामध्ये त्या कन्येला दोष दिसू लागतात, आणि ज्याला बघून 2 महिने सुद्धा झालेले नाहीत त्याचे तिला गुण दिसू लागतात. ज्यांनी 20 वर्ष सांभाळले त्याला त्यांना ती पुढची उत्तरे देते की तुम्ही चुकीचे आहात, तुम्ही दोषयुक्त आहात असं तिला वाटते. आणि मग त्याच्याबरोबर त्या मुलाबरोबर पळून गेल्यानंतर तिला आता त्या मुलामध्ये दोष दिसू लागतात, आणि ज्यांनी 20 वर्ष हिला सांभाळलं होतं त्या आई वडिलांचे तिला मग गुण आठवू लागतात. पण वेळ गेलेली असते, असं आहे. कशामुळे, तर संस्कारांची कमी पडली. पण त्यावेळेला बघा, ही सत्यवती असेल, सत्यवतीच्या मुखातून हे जे शब्द बाहेर निघाले ते कधी ते आणि कोणाच्या मुखातून बाहेर पडले, तर शकुंतलाच्या. जेव्हा दुष्यंतने लग्नासाठी मागणी केली होती तेव्हा तिने सुद्धा तेच सांगितलेलं, मी आधी माझ्या वडिलांची अनुमती घेणार, असं. तर सांगायचा मुद्दा कसा, जेव्हा राजा शंतनूने सत्यवतीला लग्नाची मागणी घातली तेव्हा तिने सांगितले की मी आधी माझ्या वडिलांची परवानगी मागणार. मग तो राजा गेला आणि तिचे वडील दाशराज यांच्याशी बोलला लग्नाचा प्रस्ताव, तर ते खूप आनंदी झाले. त्यांना तर खूप आनंद झाला, एवढा मोठा हस्तिनापूरचा सम्राट माझी कन्या मागतोय तर मी का नाही म्हणू नये, मी का नाही म्हणू. आणि तो लग्नासाठी तयार झाला. आणि लग्नाला काही दिवस असताना शंतनू राजाची पहिली धर्मपत्नी गंगा आली. ती कोणाला घेऊन आली, देवव्रत, जो मगाशी बाळ सांगितला होता 8वा, जो प्रभास म्हणजे अष्टवसूंपैकी एक होता, ज्याचं आता मनुष्य रूपात नाव काय होतं, देवव्रत. तो आता मोठा झाला होता 18-20 वर्षाचा. त्याला ती घेऊन आली आणि सांगितलं, महाराज मी हा तुमचा पुत्र तुमच्या स्वाधीन करते. तुम्हाला मी सांगितलं होतं त्याप्रमाणे याच्यावरती सर्व संस्कार केलेले आहेत. जमदाग्नी पुत्र परशुराम यांच्याकडे यांनी वेदांचं ज्ञान घेतलेलं आहे, त्याचप्रमाणे सर्व शस्त्र अस्त्रांमध्ये तो पारंगत झालेला आहे. त्याच परशुरामाने त्याला सर्व शस्त्र अस्त्रांमध्ये पारंगत केलं. ज्या परशुरामाने संपूर्ण पृथ्वी क्षत्रियांपासून विहीन करून टाकली होती 21 वेळा, त्या परशुरामांकडे हा याने शस्त्र अस्त्रांचे ज्ञान घेतलेलं आहे. मग राजा म्हणाला, राजाला आनंद झाला की तुझा माझा पुत्र आहे, पुत्र परत आला आहे. राजाने त्याला स्वीकारलं आणि गंगा नदीने निरोप घेतला, कारण तिचं वचनच होतं ना, त्या वचनानुसार ती गेली. आणि आता हा याला युवराज करावे असं मनात आलं शंतनू राजाचं, आणि त्याने राज्याभिषेक करायचं ठरवलं. कोणाचा, या देवव्रतचा. आणि तिकडे ही बातमी दाशराजाला लागली आणि त्याने ठरवलं की नाही, आता लग्न करायचं नाही, लग्नाचा प्रस्ताव मोडून टाकायचा. मग कशासाठी, तर राजा विचारायला गेला तर दाशराजाने काय सांगितलं, राजा तू युवराज कोणाला करतोयस, तुझ्या पहिल्या बायकोच्या मुलाला. माझी मुलगी आहे सत्यवती, तिची मुलं मग काय करतील, त्याची सेवा करायला आहेत का, तिची सेवा करणार का त्या पहिल्या ज्याला युवराज बनवले असते देवव्रतची, नाही, हा प्रस्ताव मला मान्य नाही. मग शंतनू राजाला राग आला की जसा काही तुमचा काय माझा पैशावर डोळा आहे का, म्हणून राजा उदास झाला. राजाने सुद्धा म्हटलं की मला नकोच ते, मला सुद्धा लग्न करायचं नाही, आणि राजा संबंध तोडून निघून आला. पण आजच्या भाषेत जसं ब्रेकअप शब्द वापरला जातो त्या पद्धतीने हा राजा मग उदास होऊन राहिला होता की त्याला काय करावं, कामात त्याचं काही लक्ष लागत नव्हतं. मग देवव्रतने विचार केला की माझे वडील असे काय होत आहेत. मग त्याने माहिती काढली मंत्र्यांकडून की नक्की काय झालंय ज्याच्यामुळे अस्वस्थ वाटतायत. मग त्या मंत्र्यांनी सांगितलं की असा असा बाबा विषय झाला होता. मग देवव्रत म्हणाला, हो का. आणि तो देवव्रत त्या दाशराजकडे गेला आणि त्यांना सांगितलं की तुम्ही काय केलं असं ज्याच्यामुळे माझे वडील अस्वस्थ झाले. तेव्हा दाशराज म्हणाला की ही माझी कन्या आहे सत्यवती, मग याच्या बरोबर तुझे वडील विवाह, हिच्या बरोबर तुझे वडील विवाह करू इच्छितात, पण हिची जी काही संतान होणार आहे ती संतान राजा व्हावी असं मला वाटतं. कोण म्हणतात,
दाशराज म्हणतात, सत्यवतीचे वडील, म्हणजे तिला ज्यांनी लहानपणापासून सांभाळलं होतं ते. खरे वडील तिचे कोण? उपरिचरी बसू, एक क्षत्रिय होते. तर भीष्म म्हणाला, एवढीच इच्छा ना, तर ठीक आहे, मी सिंहासनावरती बसणार नाही. सत्यवतीचे जे कोणी पुत्र असतील त्यांना मी सिंहासनावरती बसवीन. पहिल्या पुत्राला, तिच्या पहिल्या पुत्राला मी सिंहासनावर बसवीन. मग दाशराज म्हणाला, नाही नाही. तर अजून काय अट? तर दाशराज म्हणाला, अरे देवव्रत, तुझे जे पुत्र आहेत, तुझे जे पुत्र आहेत आणि सत्यवतीच्या पुत्राचे पुत्र यांच्यात जर पुढे युद्ध झालं तर तू परशुरामांकडे शिकलेला आहेस, मग अनुवंशाने तुझी विद्या कला कोणाकडे असणार? तुझ्या पुत्रांकडे असणार. आणि तुझे पुत्र आहेत ते माझ्या सत्यवतीच्या पुत्रांना पराजित करणार आणि युद्धामध्ये पराजित करणार, आणि तुझे जे पुत्र आहेत ते राज्य करणार, बरोबर ना? त्यामुळे मी ही माझी कन्या राजाला देऊ शकत नाही. मग त्यावेळेला देवव्रत म्हणाला, देवव्रताने तिथलंच गंगेचं पाणी हातामध्ये घेतलं आणि देवव्रताने प्रतिज्ञा केली. कशी प्रतिज्ञा केली? भीषण प्रतिज्ञा केली. देवव्रत काय म्हणाला प्रतिज्ञा घेऊन? की हे बघा, मी आता प्रतिज्ञा करतो की मी आजीवन ब्रह्मचारी राहीन, आणि जो कोणी हस्तिनापूरचा राजा असेल सत्यवतीच्या वंशातील, त्या हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसेल, त्या सिंहासनाचं मी नेहमी रक्षण करीन. कधी जर पुढे युद्धाचा प्रसंग आला तर जो कोणी त्या सिंहासनावर बसलेला आहे त्याच्याच बाजूने मी लढेन, आणि मी पुत्रांच्या उत्पत्तीला कारणच बनणार नाही, म्हणजे मी आजीवन ब्रह्मचारी बनेन, असा त्यांनी भीषण प्रतिज्ञा केली. त्यामुळे जो देवव्रत होता तो तेव्हापासून भीष्म या नावाने ओळखला जाऊ लागला. आणि भीषण प्रतिज्ञा केल्यानंतर आकाशातून सर्व देवी देवता एकदम हादरले आणि त्यांनी फुलांचा वगैरे वर्षाव केला. आकाशातून विजा कडकडू लागल्या, कारण एवढी प्रतिज्ञा आपल्या पित्यासाठी, एवढा आपल्या ऐन यौवन अवस्थेत एवढा त्याग करणारा दुसरा कोणी युवराज झाला नव्हता आणि होणारही नाही. न भूतो न भविष्यती अशी प्रतिज्ञा, भीषण प्रतिज्ञा झाल्यामुळे तो देवव्रत भीष्म या नावाने ओळखला गेला. आणि त्यानंतर सत्यवती आणि राजा शंतनू यांचा विवाह झाला, विवाह पार पडला, आणि त्यांना जी पहिली संतान झाली ती म्हणजे त्याचं नाव चित्रांगद, आणि दुसरी संतान झाली त्याचं नाव म्हणजे विचित्रवीर्य. मग पहिला जो चित्रांगद होता तो चित्रांगद नावाच्याच एका गंधर्वाबरोबर युद्ध करताना मारला गेला, आणि जो दुसरा विचित्रवीर्य होता त्याचं जेव्हा लग्नाचं वय झालं होतं त्यावेळेला शंतनू राजा स्वर्गवासी झाले होते. मग आता सत्यवतीला चिंता लागली की माझ्या आता पुढे वंश वाढायला पाहिजे, तर हा जो माझा मुलगा आहे विचित्रवीर्य याचं लग्न करून द्यावं लागेल. मग जर तुम्ही टीव्ही सिरियल बघितला तर त्यामध्ये दाखवतात की ही जी सत्यवती होती ती भीष्माला सांगते की तुझी मुलं आहेत, की म्हणजे ती त्याला प्रतिज्ञा घ्यायला भाग पाडते, असं सिरियल मध्ये दाखवलेलं आहे की तुझी मुलं आहेत ती माझ्या मुलाला युद्धामध्ये मारतील, त्यामुळे मी त्यांच्याबरोबर लग्न करणार नाही तुझ्या वडिलांबरोबर, असं दाखवले. पण मूळ महाभारतानुसार सत्यवती तसं काही सांगत नाही, ती एका बाजूला असते शांत. हे सगळं भाषण कोण करतात? सत्यवतीच्या वतीने सत्यवतीचे वडील करतात, दाशराज हे सांगतात. सत्यवतीच्या मनात काय कपट नसतं. सिरियल मध्ये ती सत्यवती कपटी दाखवली जाते, पण नाही, मूळ महाभारत मध्ये काय आहे, सत्यवती कशी आहे, शीलवान आहे. कारण तिने पहिलं सुद्धा जेव्हा पराशर आलेले होते तेव्हा सुद्धा तिने अट घातली होती. मग पराशरांनी काय केलं, आपल्या मानसिक संकल्पाने व्यासांची उत्पत्ती केली होती, आणि या वेळेला सुद्धा शंतनूला सुद्धा तीच अट घातली होती की माझ्या वडिलांच्या आज्ञेशिवाय मी कोणाही बरोबर लग्न करणार नाही अशी. म्हणून तिचे वडील होते ते तिची बाजू मांडत होते त्यासाठी म्हणून, आणि ते सांगतात भीष्माला की असं असं प्रकरण आहे, त्यामुळे मी माझ्या मुलीचं लग्न त्या राजाबरोबर लावून देऊ शकत नाही, मुलीचा हात राजाला देऊ शकत नाही, म्हणून भीष्माने प्रतिज्ञा केली. सत्यवतीने त्यांना सांगितलं नव्हतं भीष्माला, कोणी? दाशराजाने सांगितलं होतं. तर पुढे सत्यवतीला काळजी वाटू लागली की आपला वंश जर पुढे वाढायचा असेल, हस्तिनापूरचं सिंहासन जर व्यवस्थित ठेवायचं असेल, तर आता काय भीष्म सिंहासनावरती बसत नाही, तर आता या विचित्र वीर्याचं लग्न केलं पाहिजे. भीष्म म्हणाले ठीक आहे, मग याच्यासाठी कन्या कुठून आणायची? मग त्यांना बातमी लागली का जिथे काशी आहे त्या काशीवरती जो राज्य करणारा आहे
तर काशी नरेश याच्या 3 कन्या आहेत, अंबा, अंबिका आणि अंबालिका. मग त्यांचं स्वयंवर ठेवलेलं आहे. मग ते स्वयंवराचा जो काही पण आहे तो जो जिंकेल त्याला त्या कन्या आहेत त्या हार घालणार, म्हणजे माळ घालणार, म्हणजे लग्न करणार. मग भीष्म म्हणाले ठीक आहे मी जातो. आणि भीष्म त्या ठिकाणी गेले आणि त्या स्वयंवराचा पण राहिला बाजूला. भीष्माने सरळ त्या 3ही कन्यांचं अपहरण केलं आणि आपल्या रथामध्ये तिघांना ठेवलं आणि सर्व जमलेल्या राजांना सांगितलं की जर कोणाची हिंमत असेल तर या कन्यांना माझ्या तावडीतून सोडवून दाखवा. आणि त्या वेळेला सगळे राजा तिथे भीष्मांची बरोबरी करायला आले, युद्ध करायला आले. मग भीष्मांनी एका एकाला हरवायला सुरुवात केली. भीष्मांचा पराक्रम ते आता परशुरामांकडे शिकलेले होते, साधेसुधे नाहीत. 21 वेळा संपूर्ण पृथ्वीला क्षत्रियहीन केलं होतं. म्हणजे त्यांचा शिष्य सुद्धा कसा असणार, एका वेळेला ते कितीतरी क्षत्रियांबरोबर लढायचे. जेव्हा शंतनू राजाकडे जेव्हा गंगेने आणलं होतं त्यावेळेला सुद्धा त्यांनी आपल्या बाणांद्वारे गंगेचा प्रवाह रोखून दाखवला होता. हे जे भीष्मांचा पराक्रम स्वतः शंतनुने सुद्धा बघितला होता. असे या भीष्मान बरोबर युद्ध करायला सगळे राजे एकत्र आले त्या 3 कन्यांना सोडवण्यासाठी. आणि भीष्म एवढे फास्ट युद्ध करायचे की महाभारतमध्ये वर्णन आहे की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी युद्ध करताना कसे एका जागेवर स्थिर राहून बाण मारायचे नाही, तर पटापट पावले टाकत फिरत 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 ते युद्ध करायचे, गोल 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 फिरत फिरत युद्ध करायचे. त्यामुळे राजांना वाटायचं की भीष्म आता इथे आहेत की आता इथे आहेत की इथे आहेत ते सुद्धा समजायचे नाही, इतके वेगवान ते रथ हाकून युद्ध करायचे. आणि जमिनीवरती जरी असले तरी समोरच्याला चक्कर आली पाहिजे या पद्धतीने ते युद्ध करायचे आणि बाण सुद्धा तसेच सोडायचे, एकानंतर एक एकानंतर एक. कधी पाठीमागून बाण काढतायत, कधी चढवतात आणि कधी सोडतात हे समजत नव्हतं, एवढ्या फास्ट ते युद्ध करायचे. आणि त्यामध्ये बरेच राजा होते ते भीष्मांच्या पुढे टिकले नाहीत आणि भीष्मांनी आपलं रथ घेतलं आणि हस्तिनापूरच्या दिशेने निघाले, ज्यामध्ये ते 3ही कन्या होत्या. आता 3ही कन्या घाबरलेल्या होत्या. मग अंबा, अंबिका आणि अंबालिका यापैकी जी अंबा होती तिने आधीच ठरवून ठेवलं होतं काही झालं तरी जो शाल्व आहे त्यालाच मी माझा पती म्हणून निवडणार. मग जो शाल्व होता, या दोघांचं आधीपासूनच प्रेम होतं, तो शाल्व त्या ठिकाणी आला भीष्मांच्या ठिकाणी आणि भीष्मांना त्याने चॅलेंज दिलं की माझ्या बरोबर युद्ध करा. भीष्म म्हणाले ठीक आहे. भीष्मांनी त्याच्याबरोबर सुद्धा युद्ध केलं आणि तो पराजित झाला, पण त्याला मारून टाकलं नाही भीष्मांनी, फक्त पराजित केलं. आणि भीष्म पुढे निघाले. मग ती अंबा होती त्याच्याकडे बघतच राहिली रथातून. मग ती घाबरलेली होती, ती काय पुढे बोलणार. मग पुढे जाऊन पुढे काय झालं, जेव्हा सत्यवतीकडे त्या 3ही कन्यांना आणलं गेलं तेव्हा त्यातली अंबा होती ती सत्यवतीला म्हणाली की माझं आधीच प्रेम आहे राजा शाल्वा बरोबर, त्यामुळे कृपा करून मला सोडा, मला त्याच्याकडे जाऊ द्या. मग भीष्म म्हणाले हे तुम्हाला आधी सांगताने मी त्या शाल्वाला बिचाराला उगाच मारलं, आधी त्याच वेळेला मी तुला त्याच्या स्वाधीन केलं असतं. तर ती अंबा म्हणाली की मी नाही, मी त्यावेळेला घाबरले होते, माझं हृदय धडधडत होतं, त्यामुळे मला काय कधी काय बोलावं हे मला सुचत नव्हतं, म्हणून मी काही बोलले नाही. आता मी जाऊ शकते ना. भीष्म हसू लागले, हो तू जाऊ शकतेस, जा बिंदास्त जा. आणि ती अंबा गेली तिकडे आणि इकडे ज्या 2 कन्या होत्या उरलेल्या अंबालिका आणि अंबिका, या दोघांचा जे विवाह होता तो विचित्रवीर्याबरोबर लावला गेला. आणि यांच्याबरोबर विवाह लावल्या गेल्याच्या नंतर काही कालावधीनंतर विचित्रवीर्याचा मृत्यू झाला. यक्षमा असं काहीतरी त्या राजा यक्षमा असं काहीतरी नाव आहे त्या रोगाचं, आता नीट मला आठवत नाही, राजा यक्षमा की असं काहीतरी नाव आहे. त्यामुळे त्या राजाचा विचित्रवीर्य राजाचा मृत्यू झाला. आणि या दोघांमध्ये अंबिका आणि अंबालिका यांच्यामध्ये त्यांनी गर्भ सुद्धा स्थापन केला नव्हता. मग आता पुढे सिंहासन चालणार कसं, सिंहासन पुढे त्यावरती उत्तराधिकारी कोण बनणार ही चिंता सत्यवतीला लागली होती. आणि सत्यवतीने भीष्माला सांगितलं की तू या सिंहासनावरती बस. भीष्म म्हणाले नाही, मी एकदा प्रतिज्ञा केलेली आहे की मी आजीवन मी या सिंहासनावरती बसणार नाही, जो कोणी या सिंहासनावरती बसणार त्याला युद्धामध्ये मी मदत करणार आहे, पण मी स्वतः सिंहासनावरती बसणार नाही असं मी वचन तुमच्या वडिलांना दिलेलं आहे, असं त्यांनी आपल्या आईला, सावत्र आईला म्हणजे सत्यवतीला सांगितलं. मग आता करायचं काय हा प्रश्न होता. मग सत्यवतीने
भीष्माला सांगितलं की तू एक काम कर, काही झालं तरी तू माझा पुत्रच आहेस, समज सावत्र का असेना तू माझा पुत्रच आहेस, म्हणजे मला विचित्र वीर्यासारखाच आहेस, तर तू यांच्यात ह्या दोघांबरोबर लग्न कर आणि आम्हाला या सिंहासनावर बसण्यासाठी जो उत्तरदायी असा राजा दे. तर भीष्म म्हणाला, नाही, मी प्रतिज्ञा केलेली आहे की मी आजीवन ब्रह्मचारी राहीन, मी असे करू शकत नाही. मग सत्यवती काळजीत पडली, आता करायचं काय. या काळजीत पडली त्याच वेळेला तिकडून कोण आली, अंबा आली आणि भीष्माला सांगू लागली. अंबा आता कशी होती, विस्कटलेल्या अवस्थेत आलेली होती, केस बिस तिची विस्कटलेली होती, चिडलेली होती एकदम, आणि भीष्माकडे आली आणि भीष्माला सांगू लागली की माझ्या बरोबर काही करून आता तुम्ही लग्न करा, कारण माझ्याकडे माझं आता नाही तर आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे. भीष्म म्हणाले, काय झालं काय. तर ती म्हणाली, तुम्ही मला पाठवलं राजा शाल्वाकडे मगाशी, मी गेली आणि राजा शाल्वाला सांगितलं की हस्तिनापुरातून मला आता सोडण्यात आलेलं आहे, आणि स्वतः भीष्म म्हणाले की तू जा आणि तू शाल्वाची हो. आणि मी त्या राजा शाल्वाकडे गेले आणि त्याला सगळं काही सांगितलं आणि लग्नाचा प्रस्ताव मांडला. तर राजा शाल्व काय म्हणाला माहिती आहे, राजा शाल्व म्हणाला की भीष्माने मला युद्धामध्ये पराजित केलं आहे, म्हणजे तू भीष्माची झाली आहेस, तू आता माझ्याकडे का आली आहेस. एका सिंहाची शिकार दुसरा सिंह घेत नाही, एका सिंहाची शिकार दुसरा सिंह उपभोगीत नाही, एका सिंहाची शिकार दुसरा सिंह खात नाही, असं सांगून त्यांनी मला परतवून लावलं. त्याच्यामुळे माझी सगळीकडे आता काय झाली, बदनामी झालेली आहे सगळ्या समाजात. त्यामुळे आता माझ्याकडे एकच मार्ग राहिला आहे की तुम्ही माझं पाणी ग्रहण करा, भीष्म मी तुमची आहे, असं सांगू लागली. तर भीष्म म्हणाले, नाही नाही, मी असं करू शकत नाही, कारण मी काय केलंय, आजीवन ब्रह्मचारी राहण्याचं मी व्रत धारण केलेलं आहे, मी माझं व्रत तोडू शकत नाही. व्रत तोडणे म्हणजे नरकात जाण्यासारखं आहे, मी नाही, मी व्रत माझं तोडणार नाही, असं सांगितलं. प्रतिज्ञा तोडणार नाही असं सांगितल्यामुळे अंबा एकदम तिला राग आला, आणि अंबेला राग आला आणि अंबा म्हणाली, मी तुमचा कधी नाही कधी बदला घेणार आहे, तुझ्यामुळे माझं आयुष्य आहे ते उद्ध्वस्त झालेलं आहे, इकडे आड तिकडे वीर, याच्यापेक्षा पलीकडे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे की मला आता काय करावे आणि काय नाही करावे सुचत नाही. पण भीष्माला आता मारू शकणार असा कोण होता, कोणच नव्हता पृथ्वीवरती, कारण हाच परशुरामांचा शिष्य. आणि संपूर्ण हस्तिनापूरची जी ख्याती होती, शंतनू राजाच्या हाती जेव्हापासून भीष्म आला तेव्हापासून हस्तिनापूरची बॉर्डर सीमा वाढत वाढत चाललेली होती, आणि पृथ्वीचा बराचसा भाग यांच्या हस्तिनापूरच्या ताब्यात आलेला होता, भरतवंशी ताब्यात आलेला होता. आणि भीष्म जे हस्तिनापूर होतं ते मेन केंद्र होतं पृथ्वीवरचं. मग त्यामुळे ती म्हणाली, आता या भीष्माला पराजित करणारा असा आता कोण आहे. मग ती गेली आणि तिला ऋषीमुनींकडून आणि समजलं की परशुराम आहेत, हे तुला न्याय देऊ शकतात. मग ती परशुरामांकडे गेली आणि विनवणी केली की तुमचा जो शिष्य आहे त्याने माझ्याशी असा असा विश्वासघात केलेला आहे, त्याच्यामुळे त्याला अद्दल घडलीच पाहिजे, तुमच्याशिवाय मी दुसरा कोणी बघत नाही जो त्याला अद्दल घडवेल. कोणाला, भीष्माला. परशुराम म्हणाले, हो का, त्याने तुला धोका दिला का, ठीक आहे, बघतो मी त्याला. आणि पत्र पाठवलं आणि भीष्माला युद्धाचं आवाहन केलं. मग भीष्म तिथे गेले. मग भीष्म त्यांना समजावून सांगत होते की यामध्ये माझी चूक नाही आहे, पण हिला मी आधीच पाठवणार होतो, ती मला आधी बोलली नाही की माझं शाल्वावरती प्रेम आहे, हे ती आधी मला बोलली नाही, नाही तर मी तिलाच तेव्हाच सोडलं होतं. स्वयंवराला राहिली कशाला उभी. स्वयंवराचा अर्थ काय, जी स्वतःहून वर आहे तो काय करणार, निवडणार. मग त्यासाठी तिथे पण वगैरे ठेवलेला असतो. मग पण वगैरे जर हिचं आधीच जर प्रेम होतं तर विवाह करायचा, स्वयंवर कशाला. मग हिने तसं काही केलं नाही, स्वयंवर केलं, त्यामुळे मला काय माहिती हिने आधीच ठरवून ठेवलेला आहे तो. हे भीष्मांना आपल्या गुरूंना म्हणजे परशुरामांना सांगायचं होतं, पण परशुराम काय ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांना फक्त परशुरामांना एवढंच सांगितलं गेलं होतं की भीष्माने मला धोका दिलाय म्हणून, माझं आयुष्य उद्ध्वस्त केले असं अंबेने सांगितलं. मग भीष्म आणि परशुराम यांच्यामध्ये घमासान युद्ध सुरू झालं. कितीतरी दिवस ते युद्ध चाललेलं होतं. पाण्यात जाऊन युद्ध करायचे, किनाऱ्यावरती येऊन युद्ध करायचे, बाहेर युद्ध करायचे. युद्ध काही थांबतच नव्हतं, कारण हे दोन्ही गुरु शिष्य. मग वेगवेगळ्या प्रकारची अस्त्रे शस्त्रे यांच्यामुळे जे तापमान होतं ते वाढू लागलं. तापमान वाढू लागलं त्यामुळे स्वर्गातील देवी देवत्या होत्या त्या घाबरल्या. आता सृष्टीचा विनाशच होणार की काय असं त्यांना वाटू लागलं. आणि तिथे नारद मुनी आले, शिवशंकर आले आणि त्यांनी सांगितलं की युद्ध थांबवा. अजून जर तुम्ही युद्ध चालू ठेवलात तर काय होईल, या सृष्टीचा विनाश होईल, त्यामुळे हे युद्ध थांबवा. मग अंबा म्हणाली, मग मला कसा न्याय मिळेल. तेव्हा शिवशंकर म्हणाले, पुढच्या जन्मी
पुढच्या जन्मामध्ये तू या भीष्माच्या मृत्यूस कारणीभूत ठरशील, तू भीष्माच्या पराजयास तू कारणीभूत ठरशील, असं शिवशंकरांनी तिला वरदान दिले. आणि मग ती जी सत्यवती नाही, ती अंबा होती, भीष्माचा बदला घेणार, मी सूड घेणार अशा भावनेने तिने अग्निप्रवेश केला. भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की मृत्यूच्या वेळेला माणसाच्या मनामध्ये जी आशा असते, जी इच्छा असते, त्यानुसार पुढलं शरीर त्याला प्राप्त होतं. मग हिच्या आता मनामध्ये काय आशा होती? मला भीष्माचा सूड घ्यायचा आहे, सूड घ्यायचा आहे, मला भीष्माचा सूड घ्यायचा आहे. मग भीष्माला जे शत्रू मानणारे आहेत अशा राजाच्या पोटी ती जन्माला आली. आणि जे इंडोनेशिया देशातलं जे महाभारत आहे, त्या इंडोनेशिया देशातले जे महाभारत आहे त्यामध्ये उल्लेख आला आहे की भीष्माला काळजी लागली होती की माझ्यामुळे जी दुःखी झालेली आहे अंबा, तिचं आता काय झालं असेल, कारण त्यांच्या मनाला लागलं होतं. त्यामध्ये जशी माझी चूक नाही ही मी मानतो, तशी या सर्व प्रकरणामध्ये तिची सुद्धा बिचारीची चूक नव्हती. ती एकदम घाबरलेली होती स्वयंवराच्या वेळी. आणि मी सुद्धा चूक केलेली होती की का स्वयंवराचे नियम तोडून मी डायरेक्ट सरळ 3ही कन्यांचं मी अपहरण केलं आणि सगळ्या राजांना मी चॅलेंज दिलं होतं. मग एवढं युद्ध बघून ती घाबरली आणि मग ती काय बोलणार की शाल्वा आणि माझं आधीपासून प्रेम आहे एकमेकांवरती. ती घाबरली होती, ती आधी बोलू शकली नाही. मग शाल्वाने तिचा काय केला, तिरस्कार केला, तिच्या प्रेमाचा तिरस्कार केला. मग ती माझ्याकडे लग्नाची मागणी मागायला आली, पण मीही त्याला प्रतिज्ञेने बांधलेलो असल्यामुळे मी तिला नाही म्हटलं. त्याच्यामुळे तिचं बिचारीचं आयुष्य माझ्यामुळे उद्ध्वस्त झालं. म्हणून भीष्मांना सुद्धा काळजी लागून राहिली होती. म्हणून भीष्म आपले एक गुप्तहेर पाठवायचे आणि तिची चौकशी करायची, ती बाबा कशी आहे, काय करते. त्या गुप्तहेराकडून समजायचं की ती आता अशी वेडीपिशी झालेली आहे, कशी तरी वनात वगैरे फिरत असते, मला भीष्माचा बदला घ्यायचा आहे, भीष्माचा बदला घ्यायचा आहे, भीष्माचा सूड घ्यायचा आहे. अंगावरती कपडे आहेत की नाही हे सुद्धा तिला समजत नसतं, इतकी ती विचित्र वेडीसारखी झालेली असते. मग तिला काहीतरी खायला वगैरे मिळावं याची सोय सुद्धा भीष्म करत असतात गुप्तहेराद्वारे. म्हणजे त्यांच्या मनाला तो प्रसंग लागलेला असतो की माझ्यामुळे हिचं बिचारीचं नुकसान झालेलं आहे असं. आणि ती ह्या इंडोनेशियन महाभारतामध्ये उल्लेख आहे. आता सांगितलं म्हणजे भीष्मांना काळजी लागलेली असते ते. भारतामधले जे आपल्याकडचं महाभारत आहे त्याच्यामध्ये हा उल्लेख नाही, कारण का आता याला बरीच वर्ष झालेली आहेत, त्यामुळे काळाच्या ओघात काही जे श्लोक आहेत ते लुप्त झालेले आहेत. मग इंडोनेशिया सारखे जे देश आहेत तिकडे जे काही महाभारतांच्या प्रती आहेत म्हणजे आपल्याकडूनच प्रसारित झालेल्या, मग त्यामध्ये असे काही श्लोक मिळतात जे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जे लुप्त झाले होते ते श्लोक तिकडे सुद्धा मिळतात, असं आहे. तर म्हणजे दुसरं एक उदाहरण द्यायचं झालं तर आपलं जे महाभारत आहे त्यामध्ये भगवान कृष्ण कर्णाची शेवटी पापे मोजताना त्यामध्ये आणखी एक पाप सांगतात की तू पांडवांचं जे लाक्षागृहात पांडवांना जाळण्याचा प्रयत्न झाला होता त्यामध्ये तू समाविष्ट होतास, मग त्यावेळी तुला धर्म आठवला नाही का. मग हे वाक्य बोलतात. मग जर तुम्ही महाभारत जर भारतातलं बघाल तर त्यामध्ये लाक्षागृहाच्या प्रसंगामध्ये दुर्योधन संमती घेतो कर्णाची आणि याची. आयडिया कोणची असते, कर्णाची आणि दुःशासनाची. सिरियल मध्ये दाखवतो शकुनीची आयडिया असते, पण ती खरी लाक्षागृहाची आयडिया दुःशासन आणि कर्णाची असते. हा उल्लेख आहे भारतीय महाभारतामध्ये. पण कर्ण त्यावेळेला उपस्थित होता लाक्षागृह जाळताना याचा उल्लेख आपल्या भारतातल्या महाभारतात सापडत नाही. मग कृष्ण का बरे म्हणाला की तू त्यावेळेला त्या षडयंत्रात तू समाविष्ट होतास, तिथे तू आग लावताना होतास. मग याचा उल्लेख आपल्याला कुठे मिळतो, इंडोनेशियामध्ये असलेल्या महाभारतामध्ये. मग तिकडच्या महाभारतामध्ये ते श्लोक अजून आहेत. त्यामध्ये उल्लेख काय आहे, तिथे कर्ण सुद्धा ते लाक्षागृहाला आग लावणारे जे कोण होते त्यांच्यामध्ये समाविष्ट होता. म्हणून आपण जेव्हा भारतातल्या महाभारतामध्ये बघतो त्यावेळेला कृष्ण त्या कर्णाला सांगतात त्याची पाप मोजताना, पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तुला धर्म आठवला नाही का, असं आहे. त्यामुळे जेव्हा वेगवेगळ्या महाभारतांच्या प्रती आहेत, उत्तर भारतातली महाभारताची प्रत, दक्षिण भारतातली महाभारताची प्रत, यांचा अभ्यास करून गीता प्रेसने महाभारत पब्लिश केलेला आहे, गीता प्रेस संस्थेने. आणि इंडोनेशियन महाभारताचे जे काही प्रती आहेत त्यामधून मला समजले हे काही जादा गोष्टी, ते मग मी आता तुम्हाला ते सांगितल्या. मग ते इंडोनेशियन महाभारताच्या प्रतीनुसार भीष्मांना काळजी लागली होती, कोणाची, अंबेची, की तिचं आता काय झालं, माझ्यामुळे तिचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. मग ते गुप्तहेरांद्वारे तिची माहिती काढायची, तिच्यापर्यंत अन्न पोचवायचे, पण तिला कळायला द्यायचे नाहीत की हे कोणी पाठवलंय ते असं. आणि मग शेवटी ती अंबा आहे ती एकदम तिच्या डोक्यातच भरलं की काही करून मला भीष्माचा बदलाच घ्यायचा आहे आणि अशी म्हणून ती शेवटी अग्निप्रवेश करते. आणि शिवशंकरांनी दिलेलं वरदान काय होतं, पुढच्या जन्माला तू भीष्माचा सूड घेशील, भीष्माच्या पराभवाला, भीष्माच्या मृत्यूला तू कारणीभूत ठरशील.
असं शिवशंकरांनी जे वरदान दिलं होतं ते कसं खरं ठरतं ते जाणण्यासाठी उद्याचा भाग आहे. मग उद्याच्या भागात आपण ही कथा पुढे काय झालं ते ऐकूया. आता आपली वेळ झालेली आहे. मग उद्याच्या भागात आपण काय बघणार आहोत, ही जी अंबा होती तिचा पुनर्जन्म कसा झाला ते, आणि त्यानंतर ही जी सत्यवतीचा जो पुत्र होता विचित्रवीर्य, ज्याचा मृत्यू झाला, पण त्याच्या ज्या 2 बायका होत्या, कोण अंबिका आणि अंबालिका, म्हणजे अंबेचीच बहिणी, मग त्यांचं पुढे काय झालं, पुढे पुढे जाऊन पांडू धृतराष्ट्राचा जन्म, पांडूपासून पांडवांचा जन्म, धृतराष्ट्रापासून कौरवांचा जन्म, मग हे सगळं काही पुढे हे वंश कसे वाढत गेले, त्यांच्यामध्ये पुढे जाऊन भांडणं कशी काय झाली, काय कारण ठरलं ह्या महाभारताच्या युद्धासाठी, छोट्या छोट्या गोष्टी पुढे जाऊन कशा महागात पडू शकतात, हे आता आपल्याला हा ग्रंथ शिकवणार आहे. पण आजची वेळ झालेली आहे, त्यामुळे या ज्या पुढच्या गोष्टी आहेत त्या आपण पुढच्या भागात बघणार आहोत. मग आज तुम्हाला कितपर्यंत सांगितलं की ही अंबा आहे, तिने शरीराचा त्याग केला, मग पुढचं शरीर शिवशंकरांच्या आशीर्वादाने तिला पुढचं शरीर कोणतं प्राप्त झालं, आणि पुढच्या शरीरामध्ये तिने भीष्मांचा सूड कसा घेतला, त्याचबरोबर कौरव पांडवांचा जन्म कसा झाला, ते आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. तर उद्याच्या भागामध्ये तुम्ही सर्वांनी आठवणीने उपस्थित राहा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.